नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा केसरी आखाडा. जिरेवाडी कोल्हापूरच्या सीमावर्ती भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली साधारणत 60-70 उंबऱ्यांची एक वाडी. बाजूच्या खोऱ्यात पलीकडच्या प्रतापपूरकडून येणाऱ्या रस्त्याला अर्धा किलोमीटरवर होता गणशाचा माळा. मध्ये फक्त ओढा होता. तो ओलांडला की पलीकडे गणशाचा माळा आणि अलीकडं जिरेवाडी. हे दोघं बहीण भावासारखे नांदायचे. डोंगरावरच्या गर्द झाडीत गणपतीचं पुरातन मंदिर म्हणून ह्या माळ्याला गणशाचा माळा असं नाव कितीतरी दिवसांपासून पडलं होतं. जसं तिकडं गणपतीचं तसं इकडं जिरेवाडीला तितकंच जुनं मारुतीचं मंदिर होतं. वाडीतल्या जुन्या पिढीतले सखाराम बाबा मारुती समोरच्या पिंपळाच्या पारावर बसल्यावर कायम सांगायचे, अरे भाऊ, हा मारुती अगोदर तिकडच्या रामवाडीला होता, पण तिथं जुन्या काळात लय मोठी महामारी आली आणि तिथले जवळपास सगळे लोक मेले. फक्त संभाजी म्हणून एक आपल्यातला जुना माणूस आणि गावकुसा बाहेरचा आणखीन योकर रामा अशी दोघांची कुटुंब उरली. बाकी सगळे गेले. हे बी राहिले नसते, पण काही व्हायच्या आतच त्यांनी आपापली बिराडं त्यांच्या माळ्यात हलवली म्हणून ते वाचले. नाहीतर रामवाडीतला माणूस औषधाला सुधीक दिसला नसता. या मारुतीची मूर्ती आहे ना, ही मूर्ती तवा साक्षात रामदास स्वामींच्या काळात बसवली होती असे सगळेच म्हणतात तोंडातोंडी. आणि ते काय लय लांब होते का तवा? जवळच तर होते ते सज्जनगडाव. तिथं तप करायचे ते, असं आमच्या आज्याला त्याच्या आज्यापांज्यांनी सांगितलं होतं. त्यांना बी असंच त्या जुन्या काळातल्या गोष्टी कोणीतरी सांगितल्या होत्या. कानोकानी होऊन या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोचल्या होत्या. शेवटी तवा रामवाडीला बाकी कोणी उरलं नाही म्हणून त्या दोघांनी इकडं वाडीला 2 कॉप्या केल्या आणि इथंच त्यांची कुटुंब रहिवसले आणि ते रहिवसले. पुढं त्यांच्या 2-3 पिढ्या गेल्या आणि मग एक एक घर वाढायला लागलं. पुढं इथं वाडी दिसायला लागली. तिकडं जुन्या रामवाडीत त्या मारुतीची लय दशा झाली. ते काही ह्यांना पावत नव्हतं. नंतर सगळ्यांनी एक विचार केला आणि तिकडचा मारुती उचलून थेट इकडं आणला. इथं मारुतीची मूर्ती बसली आणि तेव्हापासनं आपल्या वाडीची चांगली भरभराट झाली. मारुतीची मूर्ती गावात आल्यापासनं लहान लहान पोरासनी नवल वाटायला लागलं. पुढं जिरेवाडीत एक पैलवान तयार व्हायला लागला, आखाडा गाजवायला लागला. इथले पैलवान बाहेरगावच्या आखाड्यात इतरांची चांगलीच जिरवायची म्हणून या वाडीला जिरेवाडी असं नाव पडलं. वाडी जरी लहान असली ना तरी पैलवानकीमुळं पुढं सातारा कोल्हापूर परिसरात चांगली गाजायला लागली. जिरेवाडीचा हा इतिहास सखाराम बाबा वाडीत नवीन येणाऱ्या सगळ्या पाहुण्या रावळ्यांना लगेच सांगून मोकळा व्हायचा. जवळपास सगळ्यांना गणशाचा माळा, डोंगरावरचा गोट्या माळ, वाडी खालचा भामदारा असं सगळं सखाराम बाबाच्या तोंडून ऐकायला मिळायचं. एखाद्याला अगोदर सांगितलंय का नाही हे लक्षात न राहिल्यानं बऱ्याचदा सखाराम बाबा पुन्हा पुन्हा समोरच्याला हा इतिहास बोनस म्हणून सांगायचा. सखाराम बाबांनी एवढ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या नसत्या तर कदाचित जुन्या रामवाडीचा हा सगळा इतिहास नामशेष होऊन गेला असता. जिरेवाडी त्या दिवशी ढोल ताशे, सनया, हलगी ही वाद्य लोकांनी केव्हाची तयार ठेवली होती. घराला तोरण बांधून वच्छलाई आणि बांड्या तात्या बाहेर ओट्यावर बोलत उभे होते. आनंदाची बातमी कानावर आल्यानं गावातल्या सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. तेवढ्यात वच्छलाईला तिच्या शेजारच्या मैत्रिणींनी हाक मारली आणि त्या सगळ्या घोळका करून बोलत बसल्या. मारुतीच्या मंदिरासमोर लेझीम खेळणाऱ्या पथकाजवळ बंड्यात आता जाऊन बसला.
जिरेवाडीच्या इतिहासात एवढा आनंदाचा दिवस अजून तरी कुणीच पाहिलेला नव्हता. खरी मिरवणूक सुरू व्हायला अजून एखादा तास अवकाश होता. प्रतापपूरची 12ची एसटी आल्यानंतरच इकडे ढोल ताशे वाजणार होते. नाना पवार गुरुजींनी केंद्रातल्या जवळपास सगळ्या शाळांची मुलं आज जिरेवाडीला बोलवली होती. उत्सवही तसाच होता. मारुतीच्या देवळासमोरच्या पटांगणावर गुरुजींनी शाळेची सगळी मुलं बसवली आणि ते सांगायला लागले, पोरांनो, त्याचं असं झालं की पहिल्यापासूनच आपली जिरेवाडी खाऊन पिऊन सुखासमाधानात नांदत होती. पावसाळ्यात इथल्या निसर्गाची मजा काय आवरच. एकदा इथं भाताची लावणी झाल्यानंतर पाऊस जो का 2-2.5 महिने संततधार चालू व्हायचा, तो काही केल्या बंद व्हायचं नावच घेत नव्हता. संपूर्ण पावसाळ्यात लागणारी सरपणकाठी उन्हाळ्यातच जर गोळा करून ठेवली नाही तर मग बायकांचा सगळा अवमेळ होऊन जायचा. असं झालं की ओल्या लाकडांना कितीही जाळ लावा, धुराचं धोपण झाल्याशिवाय राहत नव्हतं. कसं राहील? म्हणून मग इथल्या आयाबाया ही सगळी तजवीज उन्हाळ्यात करून ठेवायच्या. तसं करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर नुसती नजर जरी फिरवली तरी फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या, वाऱ्याच्या इशाऱ्यावर डोलणाऱ्या दुधाळ सजीव रेषा इथल्या निसर्गाच्या सौंदर्यात आणखीन भर घालायच्या. रात्रीच्या वेळेला जर वारा शांत झाला तर पावसाची रिपरिप आणि धबधब्याचा धो धो आवाज कानी पडायचा. तो ऐकल्यावर मग इथल्या कानांनाही इथल्या निसर्गाच्या सौंदर्याची खऱ्या अर्थानं जाणीव व्हायची. पशुपक्षी सुद्धा इथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटायचे. सांगोपांग विचार करता जिरेवाडीचं बाहेरून बघणाऱ्यांच्या दृष्टीनं एकदम झकास चाललेलं होतं. सगळी मुलं एकदम मन लावून ऐकत होती म्हणून गुरुजीही आणखीन सविस्तर सांगायला लागले. दुसऱ्या बाजूनं विचार केला तर ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, जवळ जाता काटे कुठे, तशी गत होती. नवीन शतक चालू झालं आणि त्याबरोबर जिरेवाडीला वस्ती शाळा सुरू झाली. अडचणीतली वाडी म्हणून बरेच दिवस इथे कोणी मास्तर यायला तयार नव्हता. मी बाजूच्याच प्रतापपूरचा, शिकला सवरलेला पण बेरोजगार. मी इथे शिकवायला तयार झालो आणि शेवटी जिरेवाडीच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीचे काही दिवस बंडा तात्यांनी आणि वाडीतल्या बाकीच्या लोकांनीच मला जेवू खाऊ घातलं. पुढे मी इथेच खोली घेऊन राहायला लागलो. लहान लहान पोरांना मी शाळेचा चांगला लळा लावला. मी इथे आलो त्या पहिल्या वर्षीच वच्छलानं रघुला माझ्या शाळेत घातलं. पोरगा खूप हुशार निघाला. सुरुवातीला शाळा इथे विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात भरायची. पुढे बालवाडीला आणि शाळेला एक एक खोली मंजूर झाली आणि मग वर्ग खोल्यांमध्ये भरायला लागले. दऱ्या खोऱ्यांमुळे इथे मास्तर म्हणून कुणी राहीलच कसा असं वाटून बरीचशी मुलं राधानगरी, आदमापूर, गारगोटी, गगनबावडा अशा लांब लांबच्या ठिकाणी निवासी वसतिगृहात राहायला लागली. पण शेवटी जिरेवाडीचा निसर्ग आणि इथली मोकळी हवा कशी ऐकणार? अजून एक गोष्ट म्हणजे जिरेवाडीत पोरांना लहानपणापासून कुस्त्यांचा चांगला लळा, म्हणून प्रत्येक घरी दूध दुभतं असायचं. सुरुवातीला वाडीत शाळा नव्हती तेव्हा दुर्गाजी वस्तादची तालीम ही लहान लहान पोरांना पैलवानकीचे धडे देणारी बालवाडीच होती. दुर्गाजी जाधव म्हणजे वस्ताद, ते त्या काळचे लांब लांबपर्यंत कीर्ती पोचलेले पैलवान. ते एखाद्या आखाड्यात उतरले म्हणजे त्यांच्या पाठीला कधी माती लागत नव्हती. बांधा जरी मध्यम असला तरी ते खूप चपळ होते. चांगले चांगले सपुरते पैलवान सुद्धा त्यांच्या पुढे नांग्या टाकायचे. हिवाळ्यात एकदा जत्रा खेत्रा चालू झाल्या की ते गावोगावी आखाडे गाजवत फिरायचे. कुस्तीत बरंच नाव कमवलं होतं त्यांनी. पुढे वय झाल्यावर त्यांनी कुस्त्या खेळणं बंद केलं.
आता वाडीतल्या पोरांच्या भविष्यासाठी चांगलं काहीतरी करू असा विचार करत त्यांनी शेवटी मारुतीच्या मंदिरात तालीम चालू केली. सकाळी पोरं वस्तादाच्या तालमीला जाऊन घरी आली म्हणजे आल्या आल्या त्यांना आधी आकडी दुधाची चरबी मिळायची आणि तो छोटा पैलवान तसाच ती चरबी दोन्ही हातांनी धरून तोंडाला लावायचा. तिच्या शेवटचा थेंब बसेपर्यंत त्याचं तोंड चरबीच्या काठापासून बाजूला होत नसायचं. शेवटी ढेकर देत देत आपल्या अंगाला चिकटलेली लाल माती झटकत ते पोरगं गार पाण्यानं आंघोळ करायचं, मग कुठे त्याचं अंग मोकळं व्हायचं. मारुतीच्या कृपाशीर्वादानं असे पैलवानकीचे धडे दुर्गाजी वस्ताद जिरेवाडीतल्या पोरांना द्यायला लागले होते. जुन्या काळात तर कशाचीच सुविधा नसतानाही वस्तादांनी आजूबाजूचे बरेच फड गाजवले होते. आता त्यांनी जरी खेळणं बंद केलं असलं तरी आपल्या वाढीसाठी ते झटत होते. मारुतीच्या देवळातच लाल माती टाकून वस्तादांनी आखाडा सुरू केलेला होता. मारुतीच्या मूर्तीचा सगळा इतिहास दुर्गाजी वस्तादांना माहिती होता. बऱ्याच वेळा ते एकटक मूर्तीकडे बघत मनोमन म्हणायचे की देवा हनुमंतराया, माझं आता सगळं झालं, जे मागं सरलं ते जाऊ दे, पण आता यापुढे माझ्या जिरेवाडीच्या कुस्तीला इतकं मोठं कर की ज्याचं नाव ते. असं म्हणत वस्ताद पोरांना दररोज नवनवीन डावपेच शिकवायचे. बंडा तात्याचा रघु लहानपणापासून माझ्याकडे वस्ती शाळेत आणि सकाळच्या तालमीला दुर्गाजी वस्ताद यांच्या हाताखाली शिकायला लागला. त्यांनी शाळा आणि पैलवानकी या दोन्ही क्षेत्रात चांगलीच चमक दाखवली. बंड्या ताताला पोरगा मोठा पैलवान व्हावा असं वाटे तर वच्छलाई तो मोठा साहेब होऊ दे मारुतीराया असं म्हणायची. दोघं दोन टोकाच्या गोष्टी करायचे. वाडीची वस्ती शाळा 4थी पर्यंतच होती, म्हणून बंडा तात्यांनी पुढच्या वर्षी रघुला अर्जुनवाडला निवासी शाळेमध्ये घातलं. त्या वर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेत सुद्धा रघु केंद्रात चमकला होता. म्हणून मीच बंड्या ताताला म्हणायचो की आपला रघु आपल्या जिरेवाडीचं नावच करील बर का. तर दुसरीकडे दुर्गाजी वस्ताद म्हणायचे, आपल्या तालमीचं नाव लय वर जाईन, बंड्या ताता हा पोरगा पैलवान व्हायला पाहिजे. आता अर्जुनवाडला रघु शाळेबरोबर तालीमही करायला लागला. तालमीत तिथल्या बबन वस्तादांनी लगेचच रघुची पारख केली. न राहून त्यांनी एक दिवस रघुला विचारलं की तुझी कुस्तीची सुरुवात कुठं झाली पोरा. तो प्रश्न ऐकून रघु एकदम भूतकाळात गेला, पण पुन्हा लगेच भानावर येत म्हणाला, दुर्गाजी वस्तादांकडे. तो एवढंच बोलला आणि मग दोघंही एकमेकांकडे काहीही न बोलता बराच वेळ फक्त बघत होते. त्या निवासी शाळेत आल्यापासून दररोज एकदा तरी रघुला जिरेवाडीच्या तालमीची आठवण यायची. बबन वस्तादांना ना दुर्गाजी वस्तादांची सगळी कारकीर्द माहिती होती. छोट्याशा जिरेवाडीत राहून त्यांनी खूप नाव कमवलं होतं, म्हणून बऱ्याच आखाड्यांमध्ये दुर्गाजींच्या नावाला खूप किंमत होती. एक दिवस असंच बंड्या ताता रघुला भेटायचं म्हणून दुर्गाजी वस्तादांना अर्जुनवाडला घेऊन आले. शाळेत मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि मग संध्याकाळी दोघं आखाड्याकडे आले. त्या दिवशी वस्तादांनी रघुचा खेळ बारीक न्याहाळला. जाता जाता त्याला कुस्तीतल्या 4-2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि ते आले जिरेवाडीला निघून. इकडे रघु दिवाळीच्या आणि पुढे उन्हाळ्याच्या सुट्टीला जिरेवाडीला आल्यावर पुन्हा गावाच्या आखाड्यात उतरला. जेवढे दिवस शाळेला सुट्टी होती तेवढ्या दिवसात दुर्गाजी वस्तादांनी रघुला एक एक डाव शिकवून पुन्हा अर्जुनवाडला पाठवलं. घरून निघताना रघुनी बंड्या तात्या आणि वच्छलाईचे आशीर्वाद घेतले तेव्हा त्यांच्या तोंडून रघु चांगलं नाव कमव हे एकच वाक्य निघालं. रघु शाळेला निघून गेला.
दिवाळीनंतर तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथमच आपल्या विद्यालयाचं नाव झळकवलं. जिकडे तिकडे चर्चा झाली, पेपरात सुद्धा बातमी आली. आपल्या रघूचा बातमीसहित फोटो पहिल्यांदाच पेपरमध्ये बघितल्यावर वत्सलाईला आनंदाश्रू आवरेनात. पुढचे 2-4 दिवस ती वाडीतल्या सगळ्या बायांना तो पेपर दाखवत फिरली, तेव्हा कुठे तिचं समाधान झालं. साध्या शेतकऱ्याच्या घरातल्या पोरानं चांगलं नाव कमावलं म्हणून भांड्या तात्या सुद्धा समाधानी होता. शेतात काम केल्याचं चीज रघूच्या कर्तृत्वातनं होतंय असा विचार करून दोघं नवरा बायको आणखीन जोमानं कामाला लागले. पुढे अर्जुनवाडमधल्या शाळेतर्फे रघु 10वी पर्यंत दरवर्षी कुस्ती खेळला. अनेक बक्षिसं त्याला मिळत गेली. 10वीला त्याला चांगले गुण मिळाले आणि पुढे तो कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिराजवळच्या आखाड्यात कुस्ती खेळायला लागला. अहो, खेड्यातून आलेला रघु थेट जिल्ह्याच्या ठिकाणी गेला होता. सुरुवातीचे काही दिवस त्याला तिथले आखाडे मानवले नाहीत. शेवटी बंडा तात्यानं दुर्गाजी वस्तादांना गळ घातली आणि रघुबरोबर त्यांनाही कोल्हापुरात ठेवलं. अधूनमधून बबन वस्तादांची बाहेरगावच्या कुस्त्यांच्या स्पर्धेत गाठभेट व्हायची, तेव्हा त्यांना सुद्धा रघुचा खेळ बघून अभिमान वाटायचा. कोल्हापुरातल्या सगळ्या आखाड्यांमध्ये रघुच्या कुस्तीची चर्चा रंगायला लागली. पुढे पुढे रघुची कुस्ती आणखीन बहरत गेली. त्यांनी कुस्तीचे अनेक वरचे फड गाजवले. बरेच दिवस पाहिलेलं मॅटवरच्या कुस्तीचं स्वप्न सुद्धा त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. भल्या भल्यांना त्यांनी अनेकदा चितपट केलं आणि मागच्याच आठवड्यात पुण्याच्या बालेवाडीत झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी तर इतिहास घडवला. पोरांनो, मी सुद्धा गेलो होतो बरं का ती स्पर्धा बघायला. आपल्या वाडीचा पोरगा रघु एवढ्या पब्लिक समोर महाराष्ट्र केसरीचा मोठा आखाडा गाजवतोय हे बघताना माझ्या डोळ्यांवर माझाच विश्वास बसत नव्हता. रघुनी जिरेवाडीचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवलं. बऱ्याच दिवसांनी त्याच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. आजवरच्या महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीत चितपट झालेली कुस्ती रघुचीच ठरलेली होती. महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा रघु उंचावत असताना बऱ्याच जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते बरं. कुस्ती झाल्या झाल्या रघुनं पळत जाऊन पहिल्या रांगेत बसलेला बंडा तात्या, वत्सलाई, दुर्गाजी वस्ताद आणि बबन वस्ताद यांच्या पायांना स्पर्श केला. उराशी बाळगलेलं कित्येक दिवसांचं स्वप्न त्या दिवशी साकार झाल्याचं ते स्वतःच्या डोळ्यांनी बघत होते. त्यांच्या मेहनतीला एवढं गोड फळ येईल याची त्यांना खात्री नव्हती, पण आज ते त्या फळाची चव मात्र प्रत्यक्षात चाखत होते. मी लांबून हा सगळा उत्सव डोळे भरून बघत होतो. शेवटी रघुचं माझ्याकडे लक्ष गेलं बरं. त्यांनी मलाही लांबून हात उंचावला. गर्दीतून वाट काढत मी तिकडे जाऊन त्याला जोरदार मिठी मारली. नंतर त्याचे बरेच चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचत होते. रघु आणखीन 2 दिवस तिथे थांबणार होता. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा संपली. त्या रात्रीच आम्ही बाकीची मंडळी जिरेवाडीला निघून आलो. आज आपला सगळ्यांचा महाराष्ट्र केसरी पैलवान रघुवीर वाडीत येतोय म्हणून आपण सगळे त्याच्या स्वागतासाठी इथे जमलेलो आहोत. वत्सलाई आणि बंडा तात्यांनी त्याचं ठेवलेलं रघुवीर हे नाव खरोखर सार्थ झालंय. आज रघुनं वीरश्री खेचून आणत आपल्या वाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. गुरुजींचं एवढं सगळं ऐकल्यावर पोरांनी टाळ्या वाजवल्या. बरंच काही सांगून नाना मास्तरांनी
पोरांच्या मनात पैलवानाबद्दल कुतूहल निर्माण केलेलं होतं. स्वागत मिरवणुकीत आनंदानं सहभागी होऊन सर्वजण रघूची आतुरतेनं वाट बघत होते. पुण्याहून दुपारी 12च्या एसटीनं रघू प्रतापपूरला उतरून जिरेवाडीला येणार होता. त्याला तिथूनच उघड्या जीपमधनं वाजत गाजत आणायचं असं जिरेवाडीकरांनी ठरवलेलं होतं. सगळी तयारी होऊन मंडळी रघूच्या येण्याची बराच वेळ वाट बघत बसली होती. तेवढ्यात लांबूनच सजवलेली जीप येताना दिसली आणि गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. बजरंगबली की जय, पवनपुत्र हनुमान की जय या घोषणांनी जिरेवाडीचा परिसर दुमदुमून गेला. येताना पहिल्यांदा रघूनं गणशेच्या माळ्यात थांबून गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा गाडीत चढला. त्यांनी खांद्यावर घेतलेली चांदीची गदा तळपत्या उन्हात खूप चमकत होती. जिरेवाडीकरांसाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. एकदाची रघूची गाडी वाडीत घुसली. वाट बघत बसलेले वादक एकदम ढोल ताशांवर तुटून पडले. सनई, हलगी, लेझीम आदी वाद्यांचा मिलाफ होऊन मिरवणूक पुढे निघाली. शाळेतल्या पोरांनी रघूच्या गाडीसमोर हातात झेंडे पताका घेऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. उघड्या जीपमधून महाराष्ट्र केसरीच्या सन्मानाची गदा उंचावून रघूनी सगळ्यांना अभिवादन केलं. गाव सोडताना बंड्या तात्या आणि वच्छलाईनं रघूला सांगितलं होतं, नाव कमवून परत ये. त्या सांगण्याचं रघूनं केलेलं चीज आज सगळ्यांना डोळ्यांसमोर दिसत होतं. हळूहळू मिरवणूक मारुतीच्या मंदिराकडे येत होती. रघूला त्याचा आखाडा समोर दिसायला लागला. दुर्गाजी वस्ताद आणि बंड्या ताता देहभान विसरून लेझीम खेळत होते. वयस्कर झालेले सखाराम बाबा आज पिंपळाच्या पारावर आपल्या रोजच्या जागेवर सकाळी 11 वाजल्यापासून ठिय्या देऊन बसले होते. अंदाजे 75 ओलांडली असली तरी त्यांना सगळं ठळक दिसत होतं. एवढ्या दीर्घ आयुष्यात असा प्रसंग गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच आला असं ते सगळ्या गावकऱ्यांना छातीत ठोकून सांगत होते. उद्यापासून गावात नवीन येणाऱ्यांना सखाराम बाबा हा किस्सा किती रंगवून सांगणार हे तर सगळ्यांनाच माहिती होतं. कोणी विचारायच्या आतच सखाबाबा त्यांना म्हणणार, त्याचं असं झालं, आमचा रघु लय गुणवान पोरगा. भाऊ, डोंगरात कडे कपारीला लय सुगंधी फूल उमललं आणि त्याचा सुवास अख्ख्या महाराष्ट्रात गेला. कोणचा म्हणतात तो केसरी आखाडा गाजवला पठ्ठ्यानं. तो बी असा का पापने पडायच्या डाव जिंकला आणि आमच्या जिरेवाडीचा तिथं झेंडाच फडकला. ऐकलं नाही का रेडिओ TV पेपरात बी सगळं छापून आलं होतं गेल्या का. अरे हिऱ्यासारखा चमकत होता पोरगा निसता. मिरवणूक शेवटी मारुतीच्या देवळासमोर येऊन थांबली. रघू जीपमधनं खाली उतरला. आखाड्यात येऊन आधी त्या मातीला नतमस्तक झाला. आपल्या हातातली चांदीची गदा मारुतीच्या मूर्तीला टेकवून उभी ठेवत त्याने हात जोडले. रामवाडीहून पूर्वजांनी त्या काळी आणलेली ती मूर्तीसुद्धा आज खऱ्या अर्थानं कृतार्थ झालेली होती. इच्छापूर्ती झाल्यानं रघु डोळे मिटून कृतज्ञता व्यक्त करत होता. बाहेर ढोलताशांचा आवाज तात्पुरता शांत झाला होता. देवळाच्या बाहेर उभी असलेली अख्खी जिरेवाडी मारुतीला आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या रघुला बघून तृप्त होत होती. त्यांनी डोळे उघडून मारुतीकडे बघितलं आणि पुन्हा बाहेर ढोल ताशे जोर जोरात वाजायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर निवृत्ती जोरी यांची कथा केसरी आखाडा. ही कथानायकाची जिद्द तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.